आदरणीय श्रोतेहो आणि धर्मप्रेमी सज्जनांनो, आज आपण सर्वजण एका अत्यंत पावन कारणासाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या सनातन धर्मात कोणतंही मंगल कार्य असो, मग ते नवीन वास्तूचा प्रवेश असो, विवाह असो किंवा एखादे छोटेसे व्रत असो, आपण सर्वात आधी श्री गणपती बाप्पाचे स्मरण करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की 33 कोटी देवांमध्ये केवळ गजाननालाच अग्रपूजेचा मान का मिळाला? चला तर मग आज आपण एका अत्यंत सुंदर आणि बोधप्रद पौराणिक कथेद्वारे यामागचे रहस्य जाणून घेऊया. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की ही कथा अत्यंत चित्तवृत्ती एकाग्र करू नये का, कारण यात केवळ ज्ञान नाही तर जीवनाचं खूप मोठं तत्वज्ञान दडलं आहे. एकदा कैलास पर्वतावर समस्त मेवगण एकत्र जमले होते. प्रश्न असा उभा राहिला की देवांमध्ये प्रथम पूज्य कोण असावे. प्रत्येक देव आपापल्या शक्तीचे गुणगान करू लागला. वाद मिटेना तेव्हा सर्वजण भगवान महादेव आणि माता पार्वतीकडे गेले. महादेवांनी या वाद सोडवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना कार्तिकेय आणि गणेश समोर बोलावले आणि सांगितले, तुमच्यापैकी या संपूर्ण ब्रह्मांडात 7 वेळा प्रदक्षिणा घालून सर्वात आधी माझ्याकडे परत येईल तोच देवांमध्ये अग्रपूज्य मानला जाईल. भगवान कार्तिकेय आपले वाहन असलेल्या मयूरावर स्वार होऊन आणि वायुवेगाने ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेसाठी निघाले. कार्तिकेय अत्यंत चपळ आणि पराक्रमी होते. त्यांना खात्री होती की तेच ही स्पर्धा जिंकणार. दुसरीकडे आपले लाडके गजानन शांत उभे होते. त्यांचे शरीर स्थूल, उदर विशाल आणि वाहन तर एक छोटासा मूषक उंदीर. मूषकावर बसून संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करणे हे कार्तिकेयांच्या तुलनेत अशक्यप्राय होते. परंतु गणेशजी हे बुद्धीचे दैवत आहेत. त्याने क्षणभर विचार केला आणि एक अत्यंत सखोल सत्य उमजले. त्यांनी अत्यंत आदराने माता पार्वती आणि पिता महादेवांना एका आसनावर बसवले. त्यांच्या चरणांना वंदन केले आणि अतिशय भक्तिभावाने त्यांच्याभोवती 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. जेव्हा कार्तिकेय संपूर्ण ब्रह्मांड फिरून घामाघूम होऊन परतले तेव्हा त्यांना दिसले की गणेश तर आधीच तिथे आरामात बसलेले आहेत. कार्तिकेयांनी आश्चर्यचकित विचारले, हे गणेशा, तू तर इथून हल्ला सुद्धा नाहीस, मग तुझी प्रदक्षिणा पूर्ण कशी झाली? तेव्हा गणेशाने स्मितहास्य करत उत्तर दिले, ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला घडवले, त्यांच्या चरणांचीच संपूर्ण विश्व सामावलेले असते. मातापित्याची सेवा आणि प्रदक्षिणा करणे म्हणजेच समस्त ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्यासारखे आहे. गणेशाचे हे प्रगल्भ ऐकून महादेव आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाले. महादेवांनी घोषित केले की ज्याने आपल्या बुद्धीचा असा सात्विक वापर केला आणि मातापित्याला सर्वश्रेष्ठ मानले तोच प्रथम पूज्य होण्यास पात्र. तर माझ्या प्रिय श्रोत्यांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? बुद्धीचे महत्त्व. बळ आणि वेगापेक्षा विवेक आणि बुद्धी नेहमीच श्रेष्ठ ठरतात. मातृपितृ देवो भव. आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांचे स्थान हे कोणत्याही देवापेक्षा किंवा तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. अग्रपूजेचा मान. गणपतीला प्रथम पूजणे म्हणजे आपल्यातील बुद्धी आणि विवेकाला प्रथम स्थान देणे. म्हणूनच कोणत्याही कार्याचा श्री गणेशा करताना बाप्पाला स्मरतो, जेणेकरून आपली बुद्धी सन्मार्गाला लागावी आणि कार्यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेशा असं लिहा.